नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेला ऐश्वर्य प्राप्तीसाठी गजपूजा विधी कसे करावा याबद्दल पाहणार आहोत। तसेच चंद्राला दुधाचा नैवेद्य का दाखवतात, त्याचं महत्त्व काय आहे याबद्दल जाणून घेणार आहोत। तसेच कोजागिरीला जागरण का करायचे असते आणि 1 तास चंद्रप्रकाशात नक्की का घालवावा, चंद्रप्रकाशात 1 तास आपण का उभे राहावे किंवा चंद्रप्रकाशात आपण 1 तास का घालवावा याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर मंडळी, प्रथम पाहणार आहोत ऐश्वर्य प्राप्तीसाठी कोजागिरी पौर्णिमेला गजपूजा विधी हे व्रत कसे करावे। तर हादगा आणि बोंडला हा आश्विन मासात मुलींनी करावयाचा कुळाचाराचाच प्रकार आहे। पण हा कुळाचार एखाद्या विशिष्ट घराण्याचा नसून मुली मैत्रिणी यांनी एकत्र जमून साजरा करावयाचा सांघिक कुळाचार आहे। नवरात्रीपासून कोजागिरीपर्यंत 15 दिवस हा खेळ रंगतो। ज्यांना नवरात्रीत हा खेळ खेळता आला नाही त्यांनी कोजागिरीला एकत्र जमून हादगा किंवा बोंडला अवश्य खेळावा। त्यासाठी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। आश्विन मासामध्ये हस्त नक्षत्राला प्रारंभ झाला की त्या दिवसापासून नंतरचे 16 दिवस अगर नवरात्राचे 10 दिवस हादगा साजरा करतात। एका पाटावर तांदळाने किंवा खडूने हत्ती काढतात व त्याभोवती मुली फेर धरून ऐलमा पैलमा गणेशदेवा वगैरे बोंडल्याची गाणी म्हणतात। नंतर जिच्या घरी बोंडला असेल ती पातेल्यात झाकून खिरापत घेऊन येते। तो खिरापत काय असेल हे इतर मुलींनी ओळखायचे असते। ते जोपर्यंत ओळखले जात नाही तोपर्यंत खिरापत वाटली जात नाही। पाटावर हत्ती काढतात तसे काही ठिकाणी हादग्याच्या झाडाची फांदी उभी करून त्याभोवती फेर धरण्याची प्रथा आहे। हादगा हा एक पावसाचा उत्सव आहे। हस्त नक्षत्रातील पाऊस हा गडगड असा आवाज करत पडतो, पण खरे तर हे पावसाळ्याच्या अखेरचे दिवस असतात। नवरात्रात मुसळधार पाऊस पडल्यानंतर सूर्याचा लख्ख प्रकाशही अनेक वेळा पडतो। आकाशात इंद्रधनुष्य दिसू लागते। पावसाचे पाणी प्यायल्यामुळे पृथ्वी हिरवेगार शालू परिधान करावी तशी दिसू लागते। हत्ती हे वैभवाचे प्रतीक व लक्ष्मी देवीचे वाहन आहे। कोजागिरीच्या रात्री हत्तीची पूजा करून किंवा पाटावर तांदूळाचा हत्ती काढून त्याला दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जातो। पाटाभोवती फेर धरून बोंडला खेळला जातो। दूध आटवले जाते। त्यात पौर्णिमेच्या चंद्राची किरणे पडली की ते आटीव दूध नैवेद्य म्हणून सर्वांना दिले जाते। हस्त नक्षत्रातील पावसाला खूप महत्त्व आहे। पडतील हत्ती तर पिकतील मोती असे म्हटले जाते। अर्थात पाऊस पुरेसा पडला तर धनधान्य मिळेल आणि हत्तीच्या सोंडेने लक्ष्मी कृपा होईल व वैभव लक्ष्मी कृपाशीर्वाद देईल। असे हे व्रत गजपूजा विधी म्हणून करावे किंवा बोंडल्याचा खेळ म्हणून करा, लक्ष्मीची कृपा जरूर होईलच। यानंतर आपण पाहणार आहोत कोजागिरीला चंद्राला दुधाचा नैवेद्य का दाखवतात, त्यामागील धार्मिक आणि शास्त्रीय कारण आणि त्याचं महत्त्व। तर मंडळी, कोजागिरी पौर्णिमेला चंद्राला दूध साखरेचा नैवेद्य दाखवतात। त्यात चंद्राची किरणे पडली की ते दूध नैवेद्य म्हणून सर्वांना देतात। हे दूध मुख्यत्वे चांदीच्या वाटीतून देतात। यामागे कोणती कारणे आहेत ते आता आपण जाणून घेऊया। ज्योतिषांच्या मते संपूर्ण वर्षात फक्त या दिवशी चंद्र 16 कलांनी फुललेला असतो। त्यावेळेस त्याच्यातून निघणारी किरणे अमृता समान असतात। ती किरणे दुधात मिसळल्यामुळे दुधाची पौष्टिकता अधिक वाढते। म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध किंवा खीर ठेवतात। असे मानले जाते की हे दूध किंवा खीर सेवन केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतात। म्हणून चंद्रकिरण मिश्रित दुधाचे या रात्री सेवन केले जाते। सूर्यकिरणांप्रमाणे चंद्राची किरणे ही शरीरास उपयुक्त असतात। म्हणून कोजागिरीला नैवेद्य म्हणून ठेवलेले दूध प्राशन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते व सुदृढ आरोग्य आपल्याला लाभते। शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो। या रात्री चंद्राच्या किरणांमध्ये औषधी गुणांचे प्रमाण सर्वाधिक असते। यासाठी शुभ किरणे शोषून घेण्याची क्षमता शुभ्र दुधात असल्यामुळे
चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवतात। चंद्र, चांदणे, दूध, पोहे, साखर सर्वच पांढरे आहेत, म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा धवलरंगी उत्सव म्हणून गणला जातो। चंद्रप्रकाश मानवी देहासाठी उपयुक्त असतो। विशेषतः तापट लोकांनी चंद्रप्रकाशात सफर केली असता त्यांना आल्हाददायी वाटते आणि मन शांत होते। अशा शांत वेळी गरम दूध तन आणि मनाला उभारी देते। काही जण दुधाऐवजी तांदळाची खीरसुद्धा नैवेद्य म्हणून ठेवतात। ती देखील पौष्टिक असल्याने उत्सवाची लज्जत वाढवणारी ठरते। चांदी हा धातू शरीरासाठी फायदेशीर असतो। तसेच चंद्रकिरणे शोषून घेण्याची क्षमता त्यात अधिक असल्याने दूध किंवा खिरीचा नैवेद्य चांदीच्या वाटीतून दाखवला जातो। असे मानले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री आकाशातून अमृताचा वर्षाव होतो। चंद्रदेव त्याच्या अमृत किरणांनी पृथ्वीवर त्याच्या शीतलता आणि पोषण शक्तीचा अमृत वर्षाव करतात। तो आनंद लुटण्यासाठी मोकळ्या आकाशाखाली किंवा गच्चीत जमून एकत्रपणे हा उत्सव साजरा करायचा असतो। चंद्राला दाखवलेल्या दुधाच्या किंवा खिरीच्या नैवेद्याला नैवेद्यत्व प्राप्त झाल्याने त्याची लज्जत कैक पटींनी वाढते आणि त्याची गोडी उत्सवाचा आनंद द्विगुणित करते। म्हणून तुम्हीसुद्धा ही अनुभूती अवश्य घ्या आणि कुटुंब व मित्रपरिवारासमवेत कोजागिरी साजरी करा। आता आपण पाहणार आहोत कोजागिरी पौर्णिमेला जागरण का करावे। कोजागिरीला जो जागा राहतो त्यावरच लक्ष्मी प्रसन्न होते। जागरण कसे असावे ते आता आपण जाणून घेऊया। कोजागिरीला रात्री लक्ष्मीपूजन करायचे असते व रास गरबा खेळत रात्रभर जागरण करायचे असते। त्या रात्री देवी लक्ष्मी येऊन पाहते कोण जागे आहे। जो जागत असेल त्याला देवीचा आशीर्वाद मिळतो आणि खुद्द लक्ष्मीचा वरद हस्त म्हणजे धनसंपत्तीचा वर्षाव मिळतो। हे महत्त्व लक्षात घेऊन अनेक जण कोजागिरी पौर्णिमेचे व्रत करतात। कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव। जागे राहणे म्हणजे केवळ झोपलेले नसणे हा त्याचा अर्थ नाही। तसे जागरण तर आपण रोजच करतो, परंतु आपल्या कर्तव्याप्रती, धर्माप्रती, संस्कृतीप्रती जागृत असणे, अशा जागृत माणसालाच लक्ष्मी प्राप्त होते। आळशी, प्रमादी, झोपाळू माणसापासून लक्ष्मी कोसो दूर जाते। कोजागिरी पौर्णिमेला चंद्र 16 कलांनी फुललेला असतो। ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो। संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो। चातुर्मासात मेघ भरलेले असल्यामुळे चंद्रदर्शन होत नाही। त्यामुळे पाऊस गेल्यानंतरच्या निरभ्र आकाशात चंद्र अधिक आकर्षक वाटतो। चंद्राजवळ सुंदरता आणि शीतलता आहे, ती आपल्याही आयुष्यात यावी हा चंद्रदर्शनाचा हेतू। आपल्या सभोवताली अशी शांत वृत्तीचे लोक किंवा संत वृत्तीचे लोक असतील तर आपण त्यांच्या सहवासात रमतो, त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करतो। चंद्रदर्शनही असेच विलोभनीय असते। कोजागिरी निमित्त त्याच्या सान्निध्यात वेळ घालवणे हे एक निमित्त आहे। त्या निमित्ताने खाण्याचे, गाण्याचे कार्यक्रम रंगतात। चंद्रावर आधारित गाण्यांनी वातावरणात आणखीनच प्रसन्नता येते। लक्ष्मीचे वाहन हत्ती असल्यामुळे पाटावर रांगोळी किंवा तांदळाने हत्ती रेखाटून त्याला हळद कुंकू वाहिले जाते, फुले, हार वाहिले जातात, श्रीसूक्त किंवा देवीचे स्तोत्र म्हटले जाते। देवीला आणि चंद्राला दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जातो। चंद्रकिरणे दुधात पडल्यावर तो प्रसाद सर्वांना वाटला जातो। दुधाच्या जोडीला पोह्यांचा बेत ठेवला जातो। पूजा झाली की देवीचा श्लोक म्हणून पूजेची सांगता केली जाते। अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण केले जाते। आता पाहूया कोजागिरीच्या रात्री आठवणीने 1 तास चंद्रप्रकाशात का घालवावा, त्याचं महत्त्व काय आहे। तर मंडळी, कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव। त्या दिवशी चंद्र स्वतःच्या 16ही कलांनी फुललेला असतो। ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ असतो। संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो। चातुर्मासातील 4 महिन्यात आकाश मेघांनी घेरलेले असते, त्यामुळे चंद्रदर्शन स्पष्ट होत नाही। त्यामुळे देखील कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र अधिक आकर्षक वाटतो।
चंद्राजवळ सुंदरता व शीतलता यांचा समन्वय पाहायला मिळतो। केवळ बाह्य सौंदर्य कित्येक वेळा मोहक, मादक व दाहकही बनते, परंतु त्यात जेव्हा अंतर सौंदर्य मिसळते त्यावेळी ते शीतल व शांतीदायक बनते। संतांजवळ चंद्राच्या शीतल चांदण्यासारखे सौंदर्य असते। आपल्या अगदी जवळचे अवतार राम व कृष्ण यांच्याजवळही शांत व प्रसन्न सौंदर्य होते, म्हणूनच लोक त्यांना रामचंद्र कृष्णचंद्र म्हणू लागले, असे सुंदर विवेचन परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले करतात। गीतेत भगवंताने नक्षत्राणामह शशी असे म्हणून चंद्राला स्वतःची विभूती मानले आहे। सूर्याच्या तेजाकडे पाहणे कठीण आहे, पण चंद्रासमोर तासनतास मांडी घालून बसू शकतो। चंद्र हा मनाचा देव आहे। संतप्त मनाचा माणूस पौर्णिमेच्या चांदण्यात फिरायला निघाला तर त्याला मानसिक शांततेचा अनुभव येतो। चंद्राचा प्रकाश केवळ शांत व शीतल आहे एवढेच नाही, तर तो उपयोगी व उपकारकही आहे। शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधींच्या गुणांना पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे। भगवान गीतेत सांगतात, रसात्मक सोम बनून मी सर्व औषधींना पुष्ट करतो। या दिवशी नवीन तयार झालेल्या धान्यांचे पोहे दुधासोबत खावेत। चंद्र, चांदणे, दूध, पोहे, साखर सर्वच पांढरे आहेत, म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा धवलरंगी उत्सव म्हणून गणला जातो। या दिवशी नाचायचे, बागडायचे, गायचे, रास गरबा खेळायचा, पण या सर्व आनंदात उज्ज्वलता राखायची। विशुद्ध मनाचे आणि निर्मळ अंतकरणाने जो उत्सवाचा उल्हास किंवा जीवनाचा आनंद मिळू शकतो तो पूर्णतः प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा, असा संदेश देणारा शरदाचा चंद्र रात्रभर गगनात फिरत असतो। म्हणून कोजागिरीच्या रात्री आठवणीने 1 तास चंद्रप्रकाशात नक्की घालवा। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला ऐश्वर्य प्राप्तीसाठी गजपूजा विधी कसे करावे, चंद्राला दुधाचा नैवेद्य का दाखवतात त्याचं महत्त्व, आणि कोजागिरीला जागरण का करायचे त्याचंही महत्त्व, आणि 1 तास चंद्रप्रकाशात नक्की घालवा आणि त्याचंही महत्त्व याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली। आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होता, पण महत्त्वपूर्ण होता, माहितीपूर्ण होता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अजून कोणाला उपयोगी येईल असं वाटत असेल तर व्हिडिओला शेअर करा। असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या साई प्रभा या चॅनलला सबस्क्राईब करा। साईडला एक घंटीचे बटन दिलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ येतात तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येईल आणि तुम्ही एक सुद्धा व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या। धन्यवाद।